सोने चांदीच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांची वानवा। दिवाळीच्या मुहूर्तावर नंदुरबारच्या सराफ व्यावसायिकांना ग्राहकांची प्रतीक्षा। नंदुरबार शहरातील सराफ बाजारात सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची वर्दळ मंदावलेली आहे। दसरा, दिवाळी आणि लग्नसराईच्या निमित्ताने प्रत्येकजण सोने चांदी खरेदी करीत असतात। मात्र गेल्या 10 वर्षांच्या तुलनेत यंदा सोन्या चांदीचा भाव उच्चांकी गेल्याने यंदाच्या दिवाळीत सोने चांदी खरेदी करणे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर आहे। शनिवारी नंदुरबारच्या सराफ बाजारात सोन्याचा दर 1,28,000 होता, तर चांदी तब्बल 1,71,000 रुपये असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले। श्री ज्वेलर्सचे संचालक सत्यवान सोनार यांनी माहिती दिली। आजच्या 10 वर्षा पहिले भाव एकदम कमी होता। त्या टायमाला शेतकरीवर लोक बी घेत होते सोनं। दिवाळीवाले का ते पहिले सोने घेत होते लग्नाकरता, घरच्या करता। आता सर्व दुष्काळामुळे त्याने सर्व कोणी आता भाव वाढल्यामुळे कोणी येत नाही या भावात घ्यायला कोणी। तर पहिले मागच्या 10 वर्षात सर्व घेत होते, सामान्य लोक बी घेत होते, सर्व लोक घेत होते, शेतकरी वर्ग हे ते। बस 28,500 या 15 दिवसामध्ये 20,000 रुपयाने वाढ झाली आहे। त्याच्यामुळे आता गिराईकी बी कमी आहे, सर्व हे झालेलं आहे। कारण या भावात लोक घ्यायला तयार कोणी नाही आहे। मोडवाले चालू आता। पुढे कसं आहे पोझिशन आणखी वाढणार आहे। सोनं 1,35,000 येईल, चांदी 1,75,000 गेली। त्याच्यामुळे आता लोक घ्यायला तयार नाही। लग्न सराईचे बी कोणी आता वस्तू घ्यायला नाही। घरचे दागिने मोडून नवे लग्न सराईचे वस्तू घेते। घरचे दागिने मोडतात आणि नवं घेतात लग्नाकरता। त्याच्यामुळे आता दिवाळीपर्यंत धंदा कमी झाला। तसेच यंदाच्या दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांना देखील सोने चांदी खरेदी करणे शक्य नसल्याने एका ग्राहकाने सांगितले। नंददर्पण न्यूजसाठी संपादक महादू हिरणवाळे, नंदुरबार। काय नाही, भाव वाढले, फक्त गरिबांसाठी चांगलं नाही होईल। शेतकरी माणूस काय घेईल?